हां, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. रायबा तर अजून स्कूलमध्ये नाही जात. पण मग त्याला स्कूल बॅग साहित्य घेतलं तर थोडा इंटरेस्ट येईल स्कूलमध्ये जाण्याचा, म्हणून विचार करत होतो स्कूल बॅग घेण्याचा आणि त्याला स्कूलमध्ये पाठवण्याचा. त्यानंतर या ठिकाणी मला मेकअपचं साहित्य ठेवण्यासाठी बास्केट घ्यायची होती, ती घेतली. आता जॉबवरती जाताना चप्पल शिवण्यासाठी टाकली, तिची तुटलेली होती, येताना घेऊन आलो. त्यानंतर या ठिकाणी दिवसभराचे कपडे वाळलेले होते, ते घरात घेऊन आली आणि कपडे लावून दिले. त्यानंतर या ठिकाणी ना कपाटावरती बॉक्समध्ये जी वस्तू ठेवलेली होती ते तुम्हाला पहिले सांगते. तर जे नको व्हायला तेच झालं. एवढं पॅकिंग ठेवलेलं होतं ब्लँकेट की ज्याच्यात धूळ काही घाण जायला नको म्हणून. आणि शेवटी काय झालं माहिती आहे का, कपाटाच्यावरती नेमकं थोडं पाणी गळत होतं आणि ह्या वर्षी जास्त पावसाळा असल्यामुळे ना तर ते पाणी पूर्ण ब्लँकेटमध्ये मुरलं आणि तुम्ही पाहू शकतात ब्लँकेटला एकदम जास्त बुरशी आलेली आहे. मग दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी संडे होता आणि तुम्ही पाहू शकतात मी ब्लँकेट ते धुण्यासाठी काढलं होतं. तर रायबाची मध्ये लूटफूट चालू. काय धुतोय तू? रायबा काय धुतोय दादा? कोणाची साडी आहे? तू सरकतो का मग आता? मला धुऊ दे कपडे. तर ते ब्लँकेट ना पूर्ण पाण्याने खराब झालं होतं, म्हणजे पावसाचं पाणी नेमकं ब्लँकेटवरती गळाल्यामुळे आणि ते समजलं नसल्याने सगळे बुरशी येऊन गेले आणि ब्लँकेट खराब झालं. त्यामुळे चांगलं धुवून घेतलं आज पुन्हा. जेव्हा मागच्या वर्षी ठेवलं ना तेव्हा ते धुवूनच ठेवलेलं होतं, धुवून व्यवस्थित सुकून, पण पावसाच्या पाण्यामुळे ते खराब झालं. मग ब्लँकेट धुवून घेतलं. संडे होता, निवांत आवरायचं होतं. आता आंघोळ झाल्यानंतर देवपूजा केल्यानंतर मी लगेच कपडे धुवून घेतले होते आणि त्यानंतर कढी बनवली. मग मी कढी आणि कपडे धुईपर्यंत आईंनी पोळ्या करून घेतल्या होत्या. किचन ओटा खूप जास्त खराब झालेला होता. कारण आईने पोळ्या केल्या. त्यानंतर माझी कढी करत असताना पण घाण झालेली होती, भांडे पण अस्ताव्यस्त झालेले होते. मग पहिले भांडे जागेवरती ठेवून दिले. त्यानंतर किचन ओटा आवरायला घेतला. आता मी जेव्हा किचनमध्ये काम करत असेल तेव्हा रायबाला खूप आवडतं किचनमध्ये माझ्यासोबत लोडबोड करायला. तर तो पण माझ्याजवळच असतो. आता तो कुठं उभा राहतो तर तो काय करतो, पिठाचा डबा ओढून घेतो आणि त्याच्यावरती उभा राहतो, म्हणजे त्याला किचन ओट्यावरचं सगळं दिसतं. आणि मग या ठिकाणी बेसिंग खूप जास्त खराब झालं, त्यामुळे ते पहिले घासून आणि धुवून घेतलं. कॉकला पाणी कमी येत होतं त्यामुळे बाहेरूनच बकेट भरून आणले आणि छान बेसिंग धुवून घेतलं, किचन ओटा आवरून घेतला. आता हा जो आमचा माठ आहे ना, ॲक्च्युली बोरिंगचं पाणी असल्यामुळे तो खराब दिसतो, पण धुवून आणि स्वच्छ केलेला माठ आहे. त्यानंतर भांडे घासण्याची घासणी पण धुवून घेतली, साफ करून घेतली आणि त्यानंतर किचन ओटा पुन्हा एकदा पुसून घेतला. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.